नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या शेती बातमीपत्रात। आपण बातमीपत्रात सुरुवात करण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा। पहिली बातमी बघूया। शेतीची रणभूमी झाली तरी हटणार नाही, शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांची भूमिका। आजपासून राज्यभरात बैठकांचा धडाका। देवेंद्र फडणवीस यांनी काल शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आपली भूमिका मांडल्यानंतर आज शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। पुढील बातमी बघूया। वाल्मिकवर संक्रांत, मकोका लावला, कोठडीत रवानगी। कराड समर्थकांचे परळीत आंदोलन, अनेक ठिकाणी जाळपोळ आणि आत्महत्येचे प्रयत्नसुद्धा केलेले आहेत। वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी देशमुख कुटुंबियाने काल केली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी खरेदीला प्रारंभ। बांदा येथे प्रति किलोला 150 रुपये दर। जिल्ह्याच्या यावर्षीच्या काजू हंगामास प्रारंभ झाला असून यावेळी उशीर झाल्याचं लक्षात येत आहे। राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन। 3.25 लाख हेक्टरवर होणार हळदीचं उत्पादन। त्यानंतर पुढील बातमी। भुईमुग शेंगाची हमीभावाने 5.4 लाख टन खरेदी। केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल 6,783 रुपये दर। खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमी। कारंजा बाजारात सर्वाधिक आवक झालेली दिसत आहे। कुंभमेळ्यात महाअर्थ, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून 2 लाख कोटींची उलाढाल। मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला 10 एकर जागा। पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सावधान, वनवा वाढतोय, वनव्यात जैवविविधता होते नष्ट। छोटे जीवही मृत्युमुखी पडत आहेत, पक्षीही तिथून होतात नाहीसे। मतांची 42 मतदारसंघात होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक। मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतली कार्यशाळा। रोजगार मेळाव्यात भरली जाणार 2000 पदे। कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत रोजगार मेळावा भरला जाणार असून त्यामध्ये 2000 ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे। स्वाधार योजनेला विविध अडथळे, वसतिगृहासाठी अर्जच करता येत नाही। त्रुटींची पूर्तता करूनही विद्यार्थी लाभापासून वंचित। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना सुरू आहे। त्यानंतर पुढील बातमी। मराठवाड्यातून हजारो भाविक कुंभमेळ्यासाठी रवाना। 25 ते 27 जानेवारीला युवा युवती संमेलन होणार। मराठवाड्यातून अनेक कालपासूनच जनता आणि भाविक जात आहेत। त्यानंतर पुढील बातमी। रील्सच्या नादाने तरुणांमध्ये वाढतोय मनोविकार, मानसोपचार तज्ज्ञांचे मत। सर्वाधिक संख्या 18 ते 25 वर्ष वयोगटातील। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या विविध बातम्या। अशाच बातम्यांसाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।